नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याचे माजी महापौर अशोक राऊळ यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. लहान मुलांसाठी मोफत टोळी इको तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. आणि ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांचा धोका आला समोर. भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि ठाण्याचे माजी महापौर स्वर्गीय अशोक राऊळ यांचं नुकतंच प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेस अनेक मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी पार पडलेल्या या शोकसभेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, नरेश मणेरा, मनोज शिंदे, नारायण पवार, संजय बागुले, योगेश जानकर, प्रकाश बर्डे, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, रमेश सांगळे आणि सर्वपक्षीय पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशोक राऊळ यांना यावेळेला आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळेला मान्यवरांनी अशोक राऊळ यांच्या कार्याचा उल्लेख करत ठाणे शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली. त्यांच्या अकाली निधनानं ठाणेकरांमध्ये हळहळ व्यक्त होतीये. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी मोफत टोळी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी 1 फेब्रुवारीला टेंबिनाका आनंदाश्रम इथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुरजडे यांनी पत्रकारांना या शिबिराची माहिती दिली. 2 फेब्रुवारीला होणाऱ्या या आरोग्य शिबिरातून महाराष्ट्रभरातील गरजू मुलांना मोफत हृदय तपासणी आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजाला मदत करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवला जात असून या शिबिराचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 2 शिबिर आहेत. कशा प्रकारचं आयोजन आहे, कोणकोणते फायदे या ठिकाणी नागरिकांना होणार आहेत? येत्या 4 फेब्रुवारी रोजी आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे. तसेच येत्या 9 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण उद्याच्या 2 फेब्रुवारी रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल तसेच आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ठाण्यातील असं तुम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे ओळखलं जातं असं ज्युपिटर हॉस्पिटल येथे आपण 0 ते 14 वर्षाखाली 0 ते 14 वर्षामधील मुलांसाठी मोफत टोळी इको तपासणी तसेच ज्या मुलांचं ज्या बच्चूंचं निदान होईल त्यांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण तिथे करणार आहोत. आणि तसेच येत्या 9 फेब्रुवारी रोजी टेंबिनाका आनंद आश्रमच्या समोर बीजे स्कूल येथे आपण एक भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तिथे तुम्ही डोळ्याच्या तपासणीपासून ते हृदयाच्या तपासणीपर्यंत हृदय आणि तसेच ब्रेस्ट कॅन्सर पासून ते महिलांचे जे गुप्त रोग असतील त्या सर्व आपण तपासण्या इथे मोफत ठेवलेल्या आहोत. आणि तसेच महिलांसाठी जे ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासण्या ठेवलेल्या आहोत त्याच्यामध्ये आपण त्यांचं निदान होईल त्यांच्या आपण सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत. तसेच मोफत चष्मे वाटप असेल, मोफत मोठं सगळ्या आरोग्यावरच्या तपासण्या असेल त्या सर्व आपण मोफत ठेवल्या आहे. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या योजना आपल्या सामान्य नागरिकांना त्या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप पैसे मोजावे लागतात, त्या सर्व योजनांचं आपण इथे टेंबिनाका इथे 3रं वर्ष आहे त्याचं आपण नियोजन केलेलं आहोत. त्याच्यामध्ये आधार कार्ड पासून ते रेशनिंग कार्ड पर्यंत, उत्पन्नाचा दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत याच्यामध्ये ज्या सर्व ज्या योजना असतील त्या सर्व दाखले आणि योजना या आपण मोफत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त इथे मोफत ठेवलेल्या आहेत. ठाण्यात अपघातांचं सत्र सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांचा धोका देखील समोर आलाय. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वद्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागातील जवळपास प्रत्येक चौक, पूल अपघात प्रवण क्षेत्र आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात 3 हातनाका, नितीन कंपनी, माजिवडा या महत्त्वाच्या चौकांचाही समावेश आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यावर जीवघेणा प्रवास असल्याचं दिसून येत आहे.
नेत्रदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आकाशे यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर अपघात कमी व्हावे त्यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर रस्ता, पूर्व द्रुतगती महामार्ग, शिळफाटा हे महत्त्वाचे रस्ते जातात. भिवंडी भागात गोदामं आहेत, त्यामुळे गुजरात, नाशिक, उरण, जयंतपेटी यासह विविध भागातून जड अवजड वाहनांची वाहतूक ठाणे जिल्ह्यातून होत असते. तसंच जिल्ह्यात नागरिकीकरण वाढल्यानं हलक्या वाहनांचा भारही राज्य आणि रस्ते मार्गांवर वाढलाय. त्यातच आता अपघातांच्या प्रकरणांविषयी चिंता व्यक्त केली जाते. एकाच ठिकाणी 3 वर्षात झालेल्या अपघातांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्या जागेला वाहतूक पोलिसांकडून अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं. 2022 मध्ये अपघात प्रवण क्षेत्रांची नोंदणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आलेत. विशेषतः वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरणार असल्याचं मत भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी व्यक्त केलं. या निर्णयामुळे नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळेल. तसंच कर्करोगावरील औषधांवरील करमाफी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा 50,000हून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. शहरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड जाहीर करण्यात आला असून त्यामुळे नागरी सुविधांमध्ये सुधारणा होईल असं बागुले म्हणाले. आदरणीय स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या तत्वानुसार प्रत्येक कुटुंबातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचं सरकारचं ध्येय आहे. यंदाचा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांचं जीवन सुकर करणारा असून भाजपा ठाणे शहर जिल्हा याचं स्वागत करतो असं बागुले यांनी स्पष्ट केलं. गायमुख चौपाटीजवळ उभी असलेल्या एका बंद बोटीला अचानक आग लागल्याची घटना सकाळी घडली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाळकोम अग्निशमन केंद्राकडून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सकाळी 11:15 वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली. तब्बल 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी 1 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याचे माजी महापौर अशोक राऊळ यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. लहान मुलांसाठी मोफत टोळी इको तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. आणि ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांचा धोका आला समोर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.